पुण्यातील राजगुरुनगर येथे दोन सख्या बहिणींची हत्या करणाऱ्या आरोपीची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी तसेच या घटनेतील आरोपीला फाशी द्यावी या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली। स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उदय घाडगे, पांडुरंग घाडगे, तानाजी गोसावी, कालिदास घाडगे आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। आंदोलकांकडून दोन सख्या बहिणींची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या यांसह विविध घोषणा देण्यात आल्या। आंदोलकांनी जिल्हा प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे। या निवेदनात म्हटलंय की 22 डिसेंबर रोजी आमच्या गोसावी समाजातील दोन लहान सख्या बहिणींचा लैंगिक छळ करून जीवे मारण्यात आलं। या प्रकरणी राजगुरुनगर पोलीस स्टेशन येथे आरोपी अजय दास याला अटक केली। हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे। या गुन्ह्याचं कामकाज पाहण्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली पाहिजे। या घटनेतील पीडित कुटुंबियांना राज्य शासनाने तात्काळ आर्थिक मदत दिली पाहिजे। आमचा समाज हा पूर्वीपासून भटकंती करणारा असून तो गावोगावी फिरून भिक्षा मागून उदरनिर्वाह चालवत आहे। या समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आंदोलकांनी मागणी केली आहे। यावेळी राजकुमार घाडगे, अनिल जाधव, शिवाजी गोसावी, संतोष घाडगे, निवास घाडगे, गोपाल घाडगे, दीपक घाडगे यांच्यासह समाज बांधव सहभागी झाले। पक्षांना सर्व मित्रमंडळांना असे कळाले की आमच्या गोसावी समाजाच्या दोन चिमुकल्या मुली 8 वर्षाची कार्तिकी व 9 वर्षाची कार्तिकी व दुर्वा 8 वर्षाची त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचं खून केलं गेलं आणि त्याच पद्धतीने आम्ही पुन्हा इथे गेलो। 2 दिवस इथं नेमकं काय चाललंय काय नाही त्यांनी परप्रांतीय आरोपीला एका धरून आणलेलं आम्हाला सांगितलं की पुण्याच्या लॉजवरनं धरून आणले। नक्की तो परप्रांतीयच आरोपी होता का किंवा तिथला स्थानिक आरोपी होता का यावर या सरकारने थोडंसं लक्ष द्यावं व गोसावी समाजाच्या जे चिमुकल्या मुलींचं जीव गेले त्यांच्यासाठी शासनानं काहीतरी कुठंतरी मोठं कोणतरी मेलं कुठं काहीतरी झालं तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीचा विचार केला जातो। आज गरीब मुलगी जे भिक्षा मागून आहे त्याची घुमत्या भिक्षा मागत फिरत्या आणि मुलांचं पोटांचं जीवनाचं वगैरे अन्नाचं विचार करत असत्या। आज त्याचं न विचार करता आपण जे हे काही चाललंय यासाठी या केसेससाठी फास्ट ट्रॅक कोर्टात ही केसेस घ्यावी व यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वलजी निकम साहेब यांची नियुक्ती करावी। यासाठी CID नेमवावी। CID व तसेच अन्य गृह मंत्रालयातल्या जे गोपनीय समिती आहे त्यांना यात घालून या विषयात नेमकं काय आहे काय नाही याचं चौकशी करावी। अजून त्या हॉटेल सील केला नाही, अजून त्या हॉटेल मालकाला अटक केलेलं नाही। याचं कारण काय त्या आरोपीची ID आमच्या समोर आली नव्हती म्हणून आम्ही पुण्यात जाऊन रस्ता रोको आंदोलन केलं। त्यावेळेला आमच्या समोर ID आणलेली म्हणजे नेमकं काय होतं 3 दिवसानंतर ID आम्ही दंगा केल्यानंतर दिली आणि आरोपी बदलायचं होतं काय? एकच आरोपी कसा होता? 2 मुलींचं खून झाले त्या आरोपीला आणि अन्य आरोपी जे असतील त्यांना लवकरात लवकर त्यांची शोध घ्यावी अन्यथा आम्ही गप बसणार नाही। सर्व पक्षीय सर्व संघटना आज आम्ही सांगली जिल्हा येथे मूक मोर्चा आंदोलन केले। हजारोच्या संख्येने आमच्या माता भगिनी व सर्व बंधू मित्रांनी मिळून सर्व मूक मोर्चा काढलेला आहे आणि कलेक्टर साहेबांना थोड्याच वेळात आम्ही निवेदन देणार आहे। हे झाल्यानंतर येणाऱ्या 3 तारखेला आम्ही महाराष्ट्र राज्यातून सर्व समिती सर्व संघटना सर्व पक्षाकडून पुणे राजगुरुनगर येथे मूक मोर्चा जन आक्रोश मोर्चा व टोल नाका रस्ता रोको आंदोलन 3 तारखेला हे करणार आहे। तरी शासनाने याची दक्षता घ्यावी व लवकरात लवकर आम्हाला याचा निर्णय द्यावा।